नमस्कार. साहित्यशास्त्र आणि पाश्चात्य साहित्यशास्त्र आणि भारतीय साहित्यशास्त्र या विषयपत्रिका क्रमांक 5च्या मधील औचित्य विचार या विषयीच्या व्याख्यानामध्ये तुमचं स्वागत आहे. भारतीय साहित्यशास्त्रामधले वेगवेगळ्या विचारांचा आढावा आपण घेतला आणि या विचारांच्या अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या साहित्य व्यवस्थांविषयीच्या असलेल्या विवेचनाचे सूत्ररूप आपण बघितलं. याच व्याख्यानांचा एक टप्पा म्हणून आपण औचित्य विचार या महत्वाच्या अशा सिद्धांताकडे जाणार आहोत. भारतीय साहित्यशास्त्रामधला औचित्य विचार हा एक महत्वाचा सिद्धांत आहे. या सिद्धांताचे वैशिष्ट्य असे की पारंपरिक साहित्यविषयक व्यवस्थांमध्ये साहित्याचे किंवा काव्याचे तत्व, काव्याचे आत्मतत्व कोणते याविषयीच्या विचारामध्ये औचित्य विचारामध्ये औचित्य हे तत्व मांडले गेले. या औचित्य या तत्वाचा आढावा आपल्याला पुढील प्रमाणे घेता येईल. काही स्क्रीनच्या साहाय्याने आपण हे बघूया. भारतीय व पाश्चात्य साहित्यशास्त्र याच्या अंतर्गत हा अभ्यास आहे. पहिल्या घटकामधील भारतीय साहित्यशास्त्र संकल्पना व सिद्धांत यामधील हे सूत्र आहे. औचित्य विचाराविषयी आपल्याला असं म्हणता येते की हे भारतीय साहित्यशास्त्रातील एक महत्वाचे तत्व आहे. याचा पुरस्कर्ता हा 11व्या शतकातील क्षेमेंद्र हा होता. त्याने आपल्या औचित्य विचार चर्चा या महत्वाच्या ग्रंथामध्ये या औचित्य विचाराची मांडणी केली. औचित्य हे नेहमीच्या जीवनातील एक व्यापक असे तत्व आहे हे आपल्याला लक्षात येते. नेहमीच्या जीवनातील हे तत्व आपल्याला साहित्य व्यवस्थेमध्ये, काव्यशास्त्र व्यवस्थेमध्ये लावलेले असल्याचे आपल्याला दिसून येते. औचित्य तत्वाचा आपल्याला नेहमीच्या जीवनातील विचार करायचा झाल्यास तेथे उचित आणि अनुचित अशा दोन गोष्टींमध्ये आपल्याला त्याची विभागणी करता येईल. उचित आणि अनुचित याचे संकेत हे वेगवेगळ्या सामाजिक व्यवस्थांमध्ये ठरलेले असतात. एखादी गोष्ट एखाद्या काळात एखाद्या प्रसंगी उचित असते तर ती दुसऱ्या प्रसंगी ती अनुचित ठरते. उदाहरण घ्यायचे झाल्यास भरजरी कपडे नेसून लग्नामध्ये जाणे उचित आहे, परंतु हेच भरजरी कपडे नेसून एखाद्याच्या मृत्यू यात्रेमध्ये, अंत्ययात्रेमध्ये जाणे हे अनुचित आहे. अशा अनेक उदाहरणांचा आढावा आपल्याला घेता येईल. क्षेमेंद्राने औचित्याचे हे तत्व आपल्या विचारांच्या केंद्रस्थानी आणले आणि या तत्वाचा काव्यात समग्र असा विचार त्याने केला. औचित्य या तत्वाचं वैशिष्ट्य असे की हे तत्व गुण, अलंकार, ध्वनी, रीती यापेक्षा हे वेगळ्या प्रकारचे आहे. गुण, अलंकार, ध्वनी आणि रीती हे काव्यामध्ये असलेल्या स्वरूपावरती भर देते. काव्याचे स्वरूप काय, त्याचे घटक कोणते, त्याच्या रचनांच्या पद्धती काय याविषयी स्वतंत्ररित्या त्यांचा विचार करते. परंतु औचित्य हे तत्व मात्र तसे नाही. औचित्य हे तत्व साहित्य कृतीच्या प्रत्यक्ष उपयोजनाशी संबंधित आहे. आता साहित्य कृतीचे प्रत्यक्ष उपयोजन म्हणजे काय ते आपण बघू. गुण, अलंकार, ध्वनी आणि रीती ही तत्वे सुट्या पद्धतीने काव्यातील आत्मतत्वाचं विवेचन करणारी आहे. एखाद्या साहित्यामध्ये वेगवेगळे अलंकार असू शकतात, वेगवेगळे ध्वनी असू शकतात, रीती असू शकतात, परंतु या रीती कोणत्या योग्य आहेत, कोणत्या अयोग्य आहेत, कोणत्या उचित आहेत, कोणत्या अनुचित आहेत याचा विचार मात्र या काव्य तत्व मानणाऱ्या लोकांनी केलेला नव्हता. क्षेमेंद्राने या सर्व तत्वांचा सामग्र्याने विचार केला आणि त्याने या तत्वांचा विचार आपल्या काव्यशास्त्रीय विचारांचा पाया म्हणून ठेवला. उदाहरण घ्यायचे ठरल्यास आपल्याला क्षेमेंद्रानेच दिलेल्या एका उदाहरणाचा उल्लेख करता येईल. त्याने असे विवेचन केले की एखाद्या कडुनिंबाचा चारा ज्या पद्धतीने उंटाला योग्य आहे परंतु तो गायीला अयोग्य ठरतो, याचे कारण असे की गाय दूध देते. उंटाच्या करिता तो जरी योग्य वाटत असला तरी गायी करता मात्र तो योग्य असणार नाही.
दुसरे उदाहरण आपल्याला घेता येईल ते म्हणजे असे की कंठहार आणि मेखला हे दोनही धारण करणारे अलंकार आहेत. या अलंकारांचे स्वतंत्र जर आपण विचार करायचा ठरला तर दोनही अलंकार हे सुंदर आहेत. या अलंकारांपैकी कंठहार हा गळ्यात घातला जातो तर मेखला ही कमरेवरती असते. कंबरपट्टा म्हणजे त्याला मेखला असे म्हणतात. जर या मेखलेमध्ये आणि कंबरपट्ट्याच्या स्थानामध्ये जर अदलाबदल केली तर ते योग्य ठरणार नाही, ते अनुचित ठरेल. म्हणजे आपल्याला औचित्य आणि अनौचित्य या दोन गोष्टींचा उल्लेख येथे करता येईल. औचित्य म्हणजे जे उचिततापूर्ण आहे ते सौंदर्य वृद्धी करते आणि जे अनुचित किंवा अनौचित्यकारक आहे ते सौंदर्य हानी करते. हा एक महत्वाचा विचार येथे पुढे आलेला असल्याचे आपल्याला दिसून येते. क्षेमेंद्राने आपल्या औचित्य विचारामध्ये औचित्य ही संकल्पना समग्रतेने वापरली. त्याने 27 काव्यांगे सांगितली. ही 27 काव्यांगे कोणकोणती त्याच्यातील काही भाग आपण बघूया. पद, वचन, विशेषण, काल, सत्व, सारसंग्रह, नाम, प्रबंध, वाक्य, तत्व, प्रतिमा, क्रिया, उपसर्ग, अभिप्राय, गुणकारक, स्वभाव, विचार, अलंकार, लिंग इत्यादी. आता या काव्यांगांचा जर आपण विचार जर केला तर आपल्याला असे लक्षात येते की ही वेगवेगळी काव्यांगे म्हणजे जशी भाषेचे घटक आहेत तसेच ते काव्य रचनेचे घटक आहेत. औचित्याचे हे तत्व भरताने क्षेमेंद्राने मांडले. माफ करा, क्षेमेंद्राने मांडले. या क्षेमेंद्राने मांडलेल्या या तत्वामध्ये पदाचे उचितता, वचनांची उचितता, विशेषणांची उचितता, काळाची, सत्वाची, प्रबंधाची, वाक्याची अशा प्रत्येक घटकाची उचितता त्याने मांडली. आणि या उचिततेच्या साह्याने त्याने या काव्यांगांचे त्या त्या काव्यामध्ये असलेले औचित्य किंवा अनुचित्याचे स्थान सिद्ध केले. या विविध काव्यांगांचा विचार औचित्याने झाला पाहिजे हा प्रामुख्याने विचार क्षेमेंद्राने मांडला. इतर सर्व विचारांपेक्षा, साहित्य सिद्धांतांपेक्षा क्षेमेंद्राच्या सिद्धांताचे वैशिष्ट्य असे की त्याने हे औचित्याचे तत्व जे नेहमीच्या जीवनामधले तत्व आहे ते काव्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. अर्थात आता हे तत्व जर आपण बघितले तर आपल्याला असे लक्षात येते की नेहमीच्या जीवनामध्ये हे असणारे हे तत्व फक्त उपयोजनाशी संबंधित आहे. साहित्याचे किंवा काव्याचे स्वरूप सांगत असताना काव्यातील घटकांचा विचार करण्याची जी पद्धती होती ती त्या कालखंडामध्ये क्षेमेंद्राने त्या विविध काव्य घटकांच्या उपयोजनाच्या पद्धतीवरती दिलेला भर इथे वैशिष्ट्यपूर्ण असा दिसतो. भारतीय साहित्यशास्त्रामधला हा एक महत्वाचा विचार कालांतराने रसप्रक्रिया व प्रक्रियेला महत्व आल्यानंतर काहीसा मागे पडला. क्षेमेंद्राचा हा औचित्य विचार एक महत्वाचा टप्पा आहे, परंतु हा विचार साहित्याच्या स्वरूपाविषयी, काव्याच्या स्वरूपाविषयी विवेचन करत नाही, तर तो त्या काव्यातील किंवा साहित्यातील असलेल्या वेगवेगळ्या घटकांविषयी, घटकांच्या उपयोजनावरती तो लक्ष केंद्रित करतो. क्षेमेंद्राचा हा विचार या दृष्टीने महत्वाचा आपल्याला मानता येतो. आपल्या अभ्यासक्रमाकरिता पहिल्या घटकाच्या अंतर्गत असलेल्या अनेक घटकांपैकी, उपघटकांपैकी हा एक घटक आहे. या घटकाची व्याप्ती आणि मर्यादा ही आपल्याला तुम्हाला मिळालेल्या टिपणांमध्ये मिळेलच. या व्याख्यानाबरोबर तुम्हाला त्याची टिपणे आणि त्याकरिता असलेले बहुपर्यायी प्रश्नांचे स्वरूप आणि बहुपर्यायी प्रश्न व उत्तर ही मिळतील. या व्याख्यानामध्ये आपण इथे थांबूया.